नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, कर्मचाऱ्यांना आतापासून थकबाकी मिळेल का? अर्थ मंत्रालयाने संसदेत त्याचे उत्तर दिले. काय आहे पाहू आपण सविस्तर. देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. 8वा वेतन आयोग कधी लागू होईल आणि त्याची थकबाकी कधी मिळण्यास सुरुवात होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रश्न आता संसदेत पोहोचला आहे. खरं तर संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करण्यात आला होता. 4 खासदारांनी मुद्दा उपस्थित केला. कर्मचारी संघटना आणि अनेक खासदार 1 जानेवारी 2026 पासून सरकार थकबाकी देणार का असा प्रश्न अर्थ मंत्रालयात याला वारंवार विचारत आहेत की ही तारीख महत्वाची आहे, कारण कर्मचाऱ्यांना सामान्यतः या तारखेपासून थकबाकी मिळणे अगदी नवीन वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्यापूर्वीच या आठवड्यात 4 खासदारांनी लोकसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना हा प्रश्न विचारला. आता 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? अर्थ मंत्रालयाने उत्तर दिले का? त्यांच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, सरकार 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख ठरवेल. स्वीकृत शिफारसी लागू करण्यासाठी सरकार योग्य निधीची तरतूद करेल. त्यांनी थकबाकीची तारीख नाकारली नाही किंवा पुष्टीही केली नाही. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी आहे. हे लक्षात घ्यावे की 8व्या वेतन आयोगाच्या अटी आणि शर्ती गेल्या महिन्यात नोव्हेंबर 2025 मध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. या अटीनुसार आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर सरकारला तो मंजूर करण्यासाठी आणि अधिसूचना जारी करण्यासाठी 3 ते 6 महिने लागू शकतात. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पर्यंत शिफारसी लागू करणे अत्यंत अशक्य दिसते. गेल्या वेतन आयोगाअंतर्गत थकबाकी कधी मिळाली? इतिहासावर नजर टाकल्यास स्पष्ट होते की अहवाल सादर करण्यास विलंब झाला असला तरी कर्मचाऱ्यांना नेहमीच मागील वेतन आयोगाच्या समाप्तीच्या तारखेपासून लाभ मिळाले आहेत. परिणामी 1 जानेवारी 2026 पासून लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी या शिफारसी लागू होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.